नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. श्री जगद्गुरु तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा वैकुंठ गमन सोहळा. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आमदार विलास संदीपान भुमरे प्रतिष्ठान व डॉक्टर शिंदे धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने सलग 8 दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा आज पहिला दिवस. या शिबिराचे उद्घाटन हबप एकनाथ महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बिडकींचे प्रथम नागरिक सरपंच अशोक धर्मे, युवासेना जिल्हा प्रमुख काकासाहेब पाटील टेके, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर सोकटकर, किरण गुजर, बबन ठाणगे, डॉक्टर दीपक गायकवाड, डॉक्टर त्रिंबक पाडळकर, सुभाष जाधव, अंकुश काळे, पत्रकार सुनील बदर, गणेश उघडे, योगेश छबिलवाड, कांताभया डोळस, बद्री गायके व अल्पाईन हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील टीमचे डायरेक्टर डॉक्टर संतोष शेळके, डॉक्टर असलम शेख व नर्सिंग स्टाफ भाग्यश्री गवंदे, दीपाली निकाळजे व हेमंत जाधव हे कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 228 जणांनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासहित इतर आजारांची मोफत तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले. यावेळी सुरक्षतेकडे पाहून बिडकीन पोलीस स्टेशनकडून रेणुका बोंबले, शीतल जाधव, काजल चव्हाण, सुरेखा राठोड या सोहळ्यास आदींची उपस्थिती होती. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी संभाजीनगर प्रतिनिधी.